रक्षा खडसे यांच्या मुलीची जी छेड काढण्यात आली होती त्या प्रकरणातली अपडेटच समोर येते। या प्रकरणातील 7 आरोपींपैकी 4 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। या घटनेनंतर आता 3 पथक हे मुक्ताईनगर पोलिसांचे आरोपीच्या शोधात रवाना झाल्याचं कळतंय आणि अखेर 7 आरोपींपैकी 4 जणांना पोलिसांनी अटकही केली आहे। अनिकेत भोई याला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलंय। एकंदरीतच आपण पाहतोय 7 जणांनी छेड काढली होती असं सध्या कळतंय आणि यातील 4 आरोपींना गजाआड करण्यात आलाय। तर यानंतर केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी आरोपी पियुष मोरेशी फोनवरून जाब विचारलेला आहे। या संवादाची ऑडिओ क्लिप सुद्धा व्हायरल झाली आहे। रक्षा खडसे यांच्या मुलीच्या छेडखानी प्रकरणी संशयित आरोपींची नावं समोर आली आहेत आणि यात पियुष मोरे हे देखील एक नाव आहे। व्हिडिओ काढणाऱ्याच्या थोबाडीत का लगावली नाहीस असा सवाल रक्षा खडसे यांनी पियुष मोरेला विचारलाय, पण साम टीव्ही या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। एकंदरीतच आपण पाहतोय की काल रक्षा खडसेंनी पोलिसांच्या दालनात जाब विचारत होत्या आणि अशातच पियुष मोरे सोबत बोलतानाचा एक ऑडिओ क्लिप सुद्धा समोर आली आहे रक्षा खडसेंची। नेमकं ते काय म्हणाल्यात आपण ऐकूयात। पोलीस ऐक, तू जरा सपोर्ट वगैरे नाही केला ताई आम्ही। हां बोला, तू ऐक जरा, जर तुला थोडीफार तरी जरा वाटली पाहिजे ताई, आम्ही तसं काही सपोर्ट बहिणीसारखी नाही, बहीणच आहे, पण आम्ही काही सपोर्ट वगैरे नाही केला। हां ताई बोला, तू ऐकतो का जरा, तिथे त्या थोबड्यात लावली पाहिजे ना 2-3। नाही बरोबर आहे, पण त्यांनी तसं काही केलं नाही ताई, असं त्यांनी सांगितलं होतं। त्याने तसं केलं नाही, ठीक आहे, डाऊटफुल झालं, चेक केलं तर त्यांनी चेक केलं, मग तिथं कुठं कोण काय बोललं ताई त्याला फक्त एवढंच बोललं की तू असं डायरेक्ट कसं काय करतो, का तिथे जाऊन बसला तो 2 वेळा तसं झालं ना। नाही पण ताई त्यांनी तसं काही केलं नाही आणि मी तिथं काही असं त्याला सपोर्ट वगैरे नाही केला त्या पोलिसाला। आली ना धिंगाणा करून ठेवल, बरं हे लक्षात ठेवा। बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण हो ताई बरोबर आहे, ती तुमची असली आमची असली तर मुलगीच आहे, त्याच्याबद्दल काही विषय नाही। थोबड्यात लावले पाहिजे का अजून तिथे तमाशे बघितले पाहिजे तुम्ही? नाही, आम्ही त्या पोलिसाला एवढंच म्हटलं की तू डायरेक्ट असं करतो, तुला वाटलं तर कंप्लेंट करून टाकायचं, एवढंच बोलला ताई। केलं तर काय बिघडलं, ती माझी मुलगी होती, तिच्या सेफ्टीसाठी तर मी ठेवलं ना लोकांना तिथे। आमची काय एकच आहे ताई, त्याच्याबद्दल काही विषयच नाही। तुम्हाला काही असतं ना तर तुम्ही ह्या लेवल पर्यंत गेले नसते। आणि या सविस्तर बातम्यांनंतर आता राज्यभरातील इतरही बातम्या आहेत, त्या सगळ्यांचा वेगवान आढावा घेऊयात। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या मार्गातील आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झालाय। कोसांबामध्ये दिल्ली मुंबई राष्ट्रीय द्रुतगती मार्ग 4 वरती 260 मीटर लांबीच्या PSC पुलाचं बांधकाम पूर्ण करण्यात आलं आणि या पुलाच्या बांधकामामुळे बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या मार्गिकेचा 5वा टप्पाही पूर्ण झालाय। अकोल्यामध्ये मुख्य भुयारी मार्ग बंद पडलाय, कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय, त्यात अनेक दुचाकी आणि 4 चाकी अडकून पडतायत। नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून पंढरपुरामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। यावेळी 1,500 सेवकांनी पंढरपुरातील रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली आहे। महिला सेवकांनी आकर्षक रांगोळीच्या माध्यमातून स्वच्छतेचं महत्त्वही पटवून दिलं, तर एका दिवसात तब्बल 10 टन कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे। मुंबईतल्या चेंबूरच्या शिवसेना शिंदे गटाच्या शाखेमध्ये दारू पार्टी रंगल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय। शाखेत टेबलवरती दारूच्या बाटल्या, भरलेले ग्लास दिसतायत, तर मागे पोस्टरवरती छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे, एकनाथ शिंदे, आमदार मंगेश कुडाळकर यांचे फोटोही दिसतायत। साम टीव्ही या व्हिडिओची पुष्टी करत नाही। डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने माणगावमध्ये स्वच्छता मोहीम राबवली गेली। गल्लीबोळातील कचरा, अगदी गटार आणि नाले देखील यावेळी स्वच्छ करण्यात आले। शेकडो सदस्यांचा हात स्वच्छतेच्या कामी लागलं आणि माणगाव स्वच्छ झालंय। मालवण राजकोटमध्ये उभारण्यात येत असलेला शिवाजी महाराजांचा पुतळा 3000 वर्ष टिकून शकेल अशा पद्धतीने बनवण्यात आलाय, अशी माहिती आता अनिल सुतारांनी दिली आहे। तसंच समुद्रातून येणाऱ्या वाऱ्याच्या वेगाचा अभ्यास करून पुतळा उभारण्यासाठी ड्युप्लेक्स स्टीलचा वापर करण्यात आल्याची माहितीही सुतारांनी दिली।
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीरमधील बिरदेव यात्रा उत्साहात पार पडली। महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेशमधून भाविक या यात्रेला हजेरी लावतात। भंडाऱ्याची उधळण करत भाकणूक हा धार्मिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला। आज रविवारचा दिवस असल्यानं यात्रेला भाविकांची मोठी गर्दीही दिसली। महाशिवरात्रीनिमित्त औंढा नागनाथमध्ये यात्रा कुस्तीच्या पणानं समाप्ती झाली। कुस्ती स्पर्धेत विविध जिल्ह्यातील पैलवानांनी सहभागही नोंदवला। यावेळी हनुमान निरगुडे यांनी पहिला क्रमांक पटकावला। त्यांना बक्षीस म्हणून 3 किलो चांदीची गदा देण्यात आली। वीरेश्वर महाराजांना पोलीस दलाकडून सलामी देण्यात आली आहे। महाडचे ग्रामदैवत श्री वीरेश्वर महाराज यांच्या छबिना उत्सवाची सांगता झाली। सलामीवेळी वीरेश्वर महाराजांच्या मंदिराबाहेर भक्तांनी मोठी गर्दी केली। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या कुटुंबासह हजारो भक्तांनी हिंदीत अथर्वशीर्ष पठण केलंय आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आदासातील गणपती मंदिरात सामूहिक अथर्वशीर्ष पठण करण्यात आलं। यावेळी गडकरी स्वतः नातवंडांसह अथर्वशीर्ष पठणात सहभागी झाले होते। धन्यवाद सगळ्यांना अमरावतीच्या श्री क्षेत्र टाकरखेडमध्ये संत लहानूजी महाराजांचा 141वी जयंती उत्सव सोहळा हा उत्साहात पार पडला। महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती। जयंतीनिमित्तानं लहानूजी महाराजांची पालखी निघाली। तसंच टाकरखेड गावात 8 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पुण्याच्या घटनेवरून असंवेदनशील वक्तव्य केलं होतं आणि त्यामुळे शिवसेना ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला। कदमांच्या वक्तव्याचा निषेध करून त्यांनी मुंबईत उग्र आंदोलन केलं। दरम्यान योगेश कदमांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी करण्यात आली। मध्य रेल्वेवरून विना तिकीट प्रवाशांची संख्या वाढत असून या प्रवाशांची धरपकड सुरू आहे आणि त्यासाठी विविध तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात येते। रेल्वेच्या एका दिवसात 202 विना तिकीट प्रवाशांना पकडून 55,210 रुपये दंड वसूल केला। 250 की पेनल्टी लगती है प्लस किराया। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील उर्से टोल नाक्यावरती रक्तचंदनाची तस्करी करणाऱ्यांनी पोलिसांनी ताब्यात त्यांना घेतलाय। अंदाजे 10 टन रक्तचंदन होतं आणि इंटरनॅशनल बाजारपेठेत याची किंमत अंदाजे करोड रुपयांची। कंटेनरसह 2 जण ताब्यात घेण्यात आले। नाशिक रोड रेल्वे स्थानक परिसरामध्ये एमडी ड्रग्ज बाळगणाऱ्या एका दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे। यावेळी त्याच्याकडून 3,80,000चं एमडी ड्रग्ज जप्त केलाय। आरोपी मूळ मालेगावचे रहिवासी आहेत आणि या प्रकरणी पोलीस अधिकचा तपास करत आहेत। नाशिकच्या पटेल परिसरामध्ये चोरट्यांनी बुलेट मोटरसायकल चोरी केलेली आहे। ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। दरम्यान शहरात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून त्यांचा बंदोबस्त कधी होणार असा सवालही उपस्थित केला जातोय। कल्याण डोंबिवलीमध्ये आणखी एक घोटाळा झाल्याची शक्यता आहे। सरकारी वर्ग 2च्या जागेवरती हमीपत्राच्या आधारे बांधकाम परवानगी देण्याची तरतूद नसतानाही संबंधितांना बांधकाम करण्याची परवानगी देण्यात आली आहे आणि या घोटाळ्यात सरकारचा 2,500 कोटी महसूल बुडालाय। त्यामुळे दोषींच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी तक्रारदार पांडुरंग भोईर यांनी केली आहे। अहिल्यानगरमध्ये जुन्या भांडणातून एका युवकाचं भर दुपारी अपहरण करण्यात आलं। त्यानंतर त्याला मोकळ्या जागेत आणि एका फ्लॅटमध्ये नेत जोरदार मारहाण केली। यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला। यानंतर मृतदेह डोंगरावरती नेत जाळण्यात आला आणि त्यानंतर हाडं आणि राख फेकून देत पुरावे नष्ट करण्यात आले। या प्रकरणी पोलिसांनी 9 जणांना अटक केली आहे। पुण्याच्या कारेगावामध्ये तरुणीला चाकूचा धाक दाखवत मारहाण करत 2 जणांनी सामूहिक बलात्कार केलाय। परिसरात दारू पिऊन चाकूचा धाक दाखवत लाथाबुक्क्यांनी मारहाण करत दोघांनी बलात्कार केला आणि या नराधमांनी पीडितेच्या अंगावरील सोन्याचे दागिनेही चोरी केले। या प्रकरणी पोलिसांनी 2 जणांना अटक केली आहे।
घाटकोपरमध्ये वडिलांनी 4 महिन्याच्या मुलीची हत्या केली. तिसरं अपत्य नको म्हणून पाळण्यात झोपलेली असतानाच तिचा गळा ओळून हत्या करण्यात आली. पंतनगर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. बीडमध्ये जुन्या वादाची कुरापत काढून आई आणि मुलाला बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणात गंभीर जखमी असलेल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नातेवाईकांनीच जुन्या रागातून मारहाण केली आहे आणि या प्रकरणात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. यवतमाळमध्ये टवाळखोरांनी त्यांच्या गुन्ह्यातील साक्षीदाराच्या घरावरती हल्ला करत युवकाला धमकावलं. यानंतर दहशतीत असलेल्या युवकानं पोलिसांत तक्रार दिली नाही. पण पोलीस या युवकाला अभय देत आहेत का आणि सीसीटीव्हीच्या आधारे हल्लेखोरांना कारवाई त्यांच्यावरती करणार का हे पाहावं लागेल. बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी एक मोठा खुलासा समोर आलाय. कृष्णा आंधळेनं या प्रकरणात मोठा पुरावा मागे सोडलाय. संतोष देशमुख यांचं अपहरण झाल्यानंतर मारहाण करतानाचा व्हिडिओ कृष्णा आंधळेनं एका व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर केला होता, ज्यात या आरोपींच्या राक्षसी कृत्याचा खुलासा झालाय. मोकारपंथी असं या व्हॉट्सअप ग्रुपचं नाव होतं, ज्यामध्ये 5 ते 6 जणांनी संतोष देशमुख यांना कशी मारहाण केली होती ते पाहिलं होतं. या व्हिडिओतील काही फोटो हे आरोपपत्रात जोडण्यात आलेत. आणि यामुळे आता एक सबळ पुरावा या संपूर्ण आरोपींच्या विरोधात सापडलाय. म्हणून पोलीस आता या प्रकरणाचा कसा तपास करता पाहावं लागणार आहे. शिवाय वाल्मिक कराड याच्या अडचणीतही नक्कीच वाढ झाल्याचं यातून कळतंय. इतरही राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडखानी प्रकरणी आरोपी पियुष मोरे हा शिंदेंच्या शिवसेनेचा कार्यकर्ता असल्याची माहिती मिळते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबर त्याचा एक फोटोही शेअर करण्यात आलाय. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढण्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र ही घटना घडल्यानंतर रक्षा खडसेंनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. या बैठकीला विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे सुद्धा उपस्थित होते. पण रक्षा खडसे आणि एकनाथ खडसे एकाच ठिकाणी उपस्थित असल्यानं अनेक चर्चांना उधाण आलं. मंत्र्याच्या मुलीची छेड काढण्याचा प्रयत्न केला असेल तर ही गंभीर बाब आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री रामदास आठवलेंनी दिली आहे. यात विरोधकांनी राजकारण करण्याची गरज नसल्याचंही आठवले म्हणाले. रक्षा खडसेंच्या मुलीसोबत जी घटना घडली ती अत्यंत निंदनीय आहे, अशी प्रतिक्रिया नवनीत राणांनी दिली आहे. सर्वांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही राजकारण कितीही करा, पण अशा पातळीवरती नेऊ नका, अशी विनंतीही राणांनी केली. तर मुक्ताईनगरमध्ये रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणारे हे एका विशिष्ट पक्षाचे असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे. तसंच आरोपींना अजिबात माफी देता कामा नये आणि त्यांच्यावरती कडक कारवाई होईल, अशी हमी सुद्धा फडणवीसांनी दिली.